नमस्कार, सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यामध्ये 3 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेत. आता दुसऱ्या भांड्यामध्ये 1 वाटीला थोडंसं सपाट करायचं आणि उडीद डाळ घेतलेली आहे. अर्धा चम्मच मेथी दाणे घालून झाल्यानंतर पाणी घालायचं आणि हे एकाच पाण्याने आपल्याला ही डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. जास्त पाण्याने ही डाळ आपल्याला धुवायची गरज नाही. तर डाळ धुतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालून घेते आणि हे असंच आपल्याला भिजत ठेवायचे आहे. तांदूळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत, कारण रेशनिंगचे तांदूळ आहेत तर त्यामध्ये थोडाफार कचरा असतो. तर 2 ते 3 पाण्याने इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते. आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि 5 ते 6 तास आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित असे भिजवून ठेवायचे आहेत. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लवकर तांदूळ भिजत ठेवायचे. तांदूळ आणि डाळ म्हणजे लवकर ही आपली डाळ आणि तांदूळ भिजलं जातं, म्हणजे लवकर आपण दळून ठेवू शकतो. तरी ते 5 तासानंतर आपली डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत. इथे पाहताय, डाळीतले पाणी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हेच पाणी आपल्याला जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ वाटू दळून घेऊ मिक्सरमधून तेव्हा ते वापरायचं आहे. असे केल्याने लवकर आपलं पीठ फर्मेंट होतं. तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी डाळ काढून घेतले आणि ही छान असं बारीक वाटून घ्यायचं. तर एका भांड्यामध्ये मिश्रण काढून घेते आणि बाकीची डाळ सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी वाटून घेणार आहे, दळून घेणार आहे. छान असं दळून घेतले आणि त्याच भांड्यामध्ये इथे तांदूळ वाटून घेणार आहे. तर तांदूळ घालून घेतलेत आणि इथे एक सिक्रेट म्हणजे इथे मी भात घालून घेणार आहे. तर भात जो आपण दुपारचा भात असतो ना, तोच इथे मी घालून घेतलाय, म्हणजे संध्याकाळला इथे मी वाटत आहे. तर मी दुपारचा भात इथे मी 1 वाटी घेतला आहे. तर 1 वाटी इथे भात घालायचा आहे. आपल्याला दळताना भात वापरायचा आहे. इथे मी पोहे वगैरे काहीच वापरले नाही आहेत, कारण कोकणी पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे इथे मी भात घालून घेतलाय. अशाच पद्धतीने इथे मी सर्व तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे फिरवून घ्यायचं, म्हणजे जे राहिलेलं असेल ते सुद्धा मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला हे भेटतं. आता यामध्ये पाणी घातलंय आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. पळीने इथे मी एकजीव करून घेते. ही रेसिपी एवढी छान लागते ना की नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा, खूप छान होते. आणि इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहताय, अशा पद्धतीने आपली बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे. इथे आपलं बॅटर छान असं तयार झालंय, मिश्रण तयार झालंय. आता यामध्ये एक सिक्रेट वस्तू आपल्याला घालणार आहोत, ती म्हणजे इथे मी कोळसा गरम करून घेणार आहे आणि तो इथे मी बॅटरमध्ये घालणार आहे. तर इथे मी कोळसा गरम केलाय आणि त्यावरती 1 चम्मचभर गरम तेल घालते. गरम तेल घातल्यानंतर लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे. अजिबात त्यातली जी वाफ आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे. त्यासाठी छान आणि व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आणि हे असंच आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे. आणि एका बाजूला शॉल ठेवले आणि शॉलमध्ये हे आपल्याला असंच लपेटून ठेवायचं आहे भांडं, म्हणजे पीठ लवकर आपलं फर्मेंट होतं. अशा पद्धतीने हे रात्रभर उबदार ठिकाणी जरी तुम्ही ठेवलात तरी सुद्धा चालेल. आणि झाकण अजिबात काढून पाहायचं नाही, म्हणजे त्यातला जो सुगंध आहे कोळशाचा, स्मोकी फ्लेवर, तो अजिबात आपल्या बॅटरला येणार नाही. त्यामुळे झाकण बिलकुल काढायचं नाही. अशाच पद्धतीने हे असंच सकाळपर्यंत ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पाहताय शॉल मी काढून ठेवले
आणि बॅटर खूप छान असं आपलं फर्मेंट झालेलं आहे. भांड्याच्या बाहेर आलं आहे बॅटर, खूप मस्त फर्मेंट झालं आहे. आणि कोळसासुद्धा इथे पाहते वरती आलेला आहे. खूप मस्त झालेलं आहे बॅटर आपलं. तर यातला मी कोळसा काढून घेते आणि हे बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान अशी जाळी पडली आहे बॅटरला, कारण थंडीचे दिवस आहेत. तर थंडीच्या दिवसामध्ये बॅटर लवकर फर्मेंट होत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. जेवढे लागेल तेवढेच इथे मी बॅटर काढून घेते आणि बाकीचे बॅटर आहे ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ते तुम्ही स्टीलच्याच डब्यामध्ये ठेवा किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवा तरीसुद्धा चालेल. तर आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीची आंबोली. थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा. थोडी जरी एक रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एका भांड्यामध्ये थोडंसं इथे मी बॅटर काढून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी हलक्या हाताने हे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यातली जाळी ही मोडली नाही पाहिजे. इथे मस्त अशी जाळी आली आहे, तुम्ही पाहताय. तर इथे एका साईडला कावील गरम करायला ठेवले आणि कावीलला तेल लावायचं. कावील गरम झाले, तेल लावायचं आहे. व्यवस्थित तेल लावून घेते. ब्रशने लावलात किंवा तुम्ही नारळाच्या शेंडीने लावलात तरी सुद्धा चालेल. तर इथे मी गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे. 1.5 पळी बॅटर घालून घेते. थोडंसंच पसरवायचं आहे, जास्त पसरवायचं नाही, नाहीतर जाळी बिलकुल पडत नाही. त्यामुळे थोडंसंच इथे मी पसरवून घेतलंय आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटासाठी. 1 मिनिट झालेली आहेत. झाकण काढून घेते आणि इथे आपलं ही आंबोली पलटी करून घ्यायची आहे. जरी तुम्हाला पलटी करायची नसेल, अशीच खायची असेल तरी सुद्धा चालेल. मस्त अशी दिसत आहे, इथे पाहते. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी शेकून घेतले आणि एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. छान दिसते, खूप मस्त, आणि फ्लेवर तर खूप छान येतो या आंबोलीचा. तर दुसरी आंबोली घालण्या अगोदर पहिलं तेल लावून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला ही बॅटर घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 पळी बॅटर घालून घेते आणि व्यवस्थित असं हे पसरवायचं आहे, जास्त पसरवायचं नाही. इथे पाहताय मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण इथे काढून घेते आणि इथे मस्त अशी जाळी पडली आहे. तर एका बाजूने शेकली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी शेकून घ्यायची आहे. तर इथे एक सांगायचं आहे, जर तुमच्याकडे बॅटरमध्ये घालायला कोळसा नसेल तर तुम्ही इथे जे नारळाची करवंटी असते ती थोडीशी गरम करून घ्यायची आणि त्यावरती तेल घालायचं. 1 चम्मचभर तेल सोडायचं आणि असंच झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान उतरतो. नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही बनवलात का ही रेसिपी आणि कशी झाली. तर इथे मी 2 ते 3 आंबोळ्या करून घेतल्यात. अफलातून लागतात या आंबोल्या, फ्लेवर खूप छान येतो. स्मोकी फ्लेवरची आंबोली आपली ही तयार होते. तर कोकणामध्ये या पद्धतीने आंबोली बनवली जाते. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.